स्वप्न बघायला विसरू नका, कारण स्वप्न हे जगण्याचं कारण ठरतं. स्वप्न पाहणारी, स्वप्न जगणारी आणि स्वप्न रंगवणारी रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. मीन रास म्हणजे स्वप्नांचे राजा आणि कल्पनांचे कलाकार होय. म्हणून स्वप्न पाहणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात विराजमान आहेत, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. त्यामुळे या काळात तुमचं भाग्य प्रबळ आहे, स्वप्न देखील प्रबळ आहे. त्या स्वप्नांना कृतीची जोड द्या. पंचम या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात बुधादित्य राजयोग निर्माण झालेला आहे. हा देखील एक मोठा शुभसंकेत आहे. तुमचे षष्टेश महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात षष्ठ स्थानात जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसह विविध आघाड्यांवर तुमच्यासाठी यशाचे मार्ग अधिक प्रशस्त होतील. अशा प्रकारे अनेक शुभसंकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे आणि त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत.